वाशिष्ठी नदीचं पाणी चिपळूण शहरात शिरलेलं आहे। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नाईक कंपनी परिसरातल्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय। शहरात एनडीआरएफची टीम देखील तैनात आहे। चिपळूण नगरपालिका प्रशासनाकडूनही व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। चिपळूणमधल्या मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा नदीचं पाणी आलेलं आहे। अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलेलं आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याला देत आहेत। थेट त्यांच्याकडे जाऊया। स्वप्नील, वाशिष्ठी नदीचं पाणी आता बाजारपेठांमध्ये शिरतंय, चिपळूण मधल्या रस्त्यावर आलेलं आहे। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे तिथली? सकाळपासूनच कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे खेड, चिपळूण आणि दापोली परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे त्या नदीचं पाणी बाजारपेठेमध्ये जायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतानाचं पाहायला मिळतंय। मुंबई गोवा महामार्गावरती देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे महामार्गाला नद्यांचं स्वरूप आलंय आणि त्यामुळे वाहतूक बऱ्याच ठिकाणी ठप्प करण्यात आली होती। सध्या जर पाहिलं तर काही ठिकाणी वाहतूक जी संथगतीने आहे। चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिव नदीने इशारा पातळी गाठलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते शहरामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे। नाईक कंपनी परिसर असेल किंवा चिंचनाका परिसर असेल, या भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर जर कायम राहिला तर चिपळूण, खेड आणि दापोली परिसरामध्ये आणखीन जी पुराची तीव्रता आहे ती जाणवू शकते असं म्हटलं जात आहे। या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासन लक्ष ठेवून आहे। चिपळूणमध्ये अनेक भागामध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आलेली आहे। अनेक भागामध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। खेडमध्ये जवळपास 91 लोकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। तर चिपळूणमध्ये देखील काही भागामध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर ह्या संपूर्ण पूर परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाची करडी नजर आहे। अनेक भागामध्ये याच पार्श्वभूमीवरती उपाययोजना केल्या जात आहेत। चिपळूणमध्ये सध्या जरी पाहिलं तर इशारा पातळीवरती जरी वाशिष्ठी नदी असली तरी पावसाचा जोर जर कायम राहिला तर पुराचा धोका आहे तो कायम राहू शकतो अशी स्थिती आहे। पुढच्या काळामध्ये पाऊस किती प्रमाणात पडतो किंवा पाऊस थांबतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा